सिंधची विभागणी आणि बंगालची विभागणी. सिंध प्रांतातील आपल्या हिंदू बांधवांच्या हृदयात सध्या जर कोणता हृदरोग व्याकुळ करीत असेल, तर तो सिंधला मुंबईपासून विभक्त करून एक स्वतंत्र प्रांत बनवावा म्हणून जो घाट मुसलमानांच्या दुराग्रहाने आणि त्यास बळी पडू पाहणाऱ्या हिंदूंनी घातलेला आहे, तो होय. हिंदुस्थान देशाचे जे प्रांत आज केलेले आहेत, त्यांची रचना कोणत्याही तत्वावर किंवा काही सर्वसामान्य गमकावर केलेली नसून ते विभाग हिंदुस्थानातील एकंदर राज्यरचनेसारखेच अत्यंत अडाणी आणि अनैसर्गिक अवस्थेचे एक प्रमुख उदाहरण आहेत. देशाच्या राष्ट्रीय भावनेस पोषक अशा दृष्टीने हे प्रांत बनविलेले नाहीत किंवा भाषा सादृश्य किंवा संस्कृती सादृश्य किंवा फ्रेंच राज्यक्रांतीतील राष्ट्रैक्यांच्या लाटेत इतर सर्व भेदभाव गाडून टाकले जावेत म्हणून ज्या संस्थेच्या आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनेच फ्रान्सची उपांग्ये ठरवण्यात आली, त्या तत्वांवरही या विभागाची रचना झालेली नाही, तर केवळ काकतालीय न्यायाने ती झालेली आहे. इंग्रज सरकारची सत्ता जशी जशी आणि ज्या ज्या भूभागावर वाढत गेली, त्या त्या भूभागांचा एक एक प्रांत आणि इलाखा बनत गेला. बंगाल, बिहार प्रथम हाती आले. कर त्यांचा एक प्रांत, पुढे अयोध्या, लखनौ मिळाले. दडप त्यांना एकत्र, कर त्यांचा दुसरा आणि दे त्यांना एक विक्षिप्त नाव, संयुक्त प्रांत. इकडे मुंबईकरांच्या हातात जे जे गवसत चालले, त्यांचा ते मुंबईकरांच्या हातात गवसले म्हणून आणखी एक गट करून गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, सिंध मिळून तो एक इलाखा बनवून टाकला. सध्यांची प्रांत विभागणी अशा प्रकाराने कोणत्याही बौद्धिक तर्कशास्त्राच्या आधारावर उभारलेली नसून ती अगदी कुचकामाच्या काकतातील न्यायाने झालेली आहे. ही प्रांत विभागणी इंग्रजांच्या राज्याचा विस्तार कसा होत गेला याची एक भौगोलिक जंत्री आहे इतकेच. आजवर अनेक वेळा अडाणी अव्यवस्थेने अनेक घोटाळे उत्पन्न होत आले, परंतु त्यामुळे ती सर्व अव्यवस्था मोडून टाकून नवी सुसंगत विभागणी करण्याचे ठाई उलट कोणची तरी तितकीच अडाणी तोड काढून त्या अव्यवस्थेची तात्पुरती लिंपालिंपी होत आलेली आहे. पुढे बंगालच्या विभागणीने हा प्रश्न एकदा फारच प्रमुखपणे राजकीय नेत्यांच्या पुढे आला, परंतु तेव्हाही या प्रश्नास सर्वसामान्य स्वरूप न येता बंगालपुरताच त्याचा व्याप आणि निर्वाह राहून गेला. तथापि प्रांत विभागणीची भाषा एकदा सुरू होताच ती कल्पना या नाही त्या रूपाने पुन्हा पुन्हा वर डोके काढू लागली. आंध्र प्रांत स्वतंत्र असावा अशी चळवळ प्रथम आंध्रात सुरू होऊन बंगालचे विभागणीच्या प्रश्नास सोडविताना ज्या तत्वावर बिहार आणि ओरिसा आणि आसाम निराळे केले गेले, त्याच तत्वावर आंध्रही निराळा व्हावा अशी मागणी सुरू झाली. ओघाओघाने कर्नाटक, ओरिसा आदी अन्य प्रांतातही त्यांचे स्वतंत्र प्रांत असावेत अशी इच्छा प्रादुर्भाव होऊन शेवटी आज सिंधच्या विभागणीविरुद्ध असणाऱ्या कित्येक सिंध हिंदू बंधूंनीच तेव्हा मागचा पुढचा विचार न करता सिंध प्रांतही मुंबईपासून स्वतंत्र केला जावा म्हणून चळवळ आरंभिली. भाषावार प्रांत रचना करा अशी एकच हुल्लड चहूकडे उठताच राष्ट्रीय सभेतही तिचा प्रतिध्वनी उठून प्रांत विभागणीचे भाषा हे एक गमक न समजता अनन्य गमक समजले जावे म्हणून राष्ट्रीय सभेनेही अट्टाहास धरिला. पण ही मोठी चूक होती, कारण की राष्ट्रीय भावनेस पोषक अशी प्रांतरचना करावयाची तर अनेक स्थळी भाषा हेच अनन्य गमक समजणे राष्ट्रहितास विघातक होते, ही गोष्ट अगदी उघड आहे. हिंदुस्थानात 56 भाषा आणि 56 दुणे 112 उपभाषा आहेत. तेव्हा भाषावार प्रांतरचनाच करावयाची म्हटली तर या प्रत्येक भाषाभाषीयांस एक एक प्रांत तोडून द्यावा लागेल. केवळ भाषेपुरतेच पाहिले म्हणजे तामिळ आणि आंध्र आणि कर्नाटक यांना स्वतंत्र प्रांत जर द्यायचे, तर मग मल्याळम भाषेसही स्वतंत्र प्रांत का नसावा? एका पक्षी अगदी जिल्ह्या एवढा एखादा प्रांत करावा लागेल, तर उलट पक्षी हिंदीसारखी अनेक कोटी लोक जी भाषा मातृभाषा म्हणून बोलतात,
त्यांचा एक विस्तीर्ण देशाएवढा दुसरा अवजड प्रांत करावा लागेल? या अडचणीहून दुसरा अत्यंत महत्वाचा आक्षेप हा होय की भाषा विभिन्नता, संस्कृती भिन्नता, जाती भिन्नता इत्यादी भिन्नत्व पाडणाऱ्या विभाजक प्रवृत्तीचे शक्य तितके उच्चाटन करीत करीतच आपणाला राष्ट्रैक्य स्थापना आणि राष्ट्र संघटना करता येणं शक्य होणार असल्यामुळे या विभाजक प्रवृत्तीस प्रोत्साहन देण्यापेक्षा हितकारक आणि संभवनीय कक्षेपर्यंत त्यांना दाबात ठेवून त्यांचा विलय करण्यासाठीच आपणा सर्व राष्ट्रवाद्यांनी झटले पाहिजे. परंतु भाषा हेच अनन्य गमक समजून त्यांच्या अनुरोधाने प्रांत विभागणी करू गेल्यास वरील राष्ट्रैक्यघातक विभाजक प्रवृत्तीपैकी अत्यंत बळकट अशा या भाषा भिन्नतेच्या विघटक तत्वास अत्यंत प्रबळ प्रोत्साहन दिले जाते. या दोन्ही अडचणीस टाकावयाचे असेल तर केवळ भाषैक्य हेच प्रांत विभागणीचे तत्व न समजता त्यास संख्या, राज्यव्यवस्थानुकूलता, संस्कृती सादृश्य इत्यादी अनेक तदितर गमकांनी मर्यादित केले पाहिजे. म्हणूनच प्रांतरचना करा म्हणून गरजणाऱ्यांनाही संख्याबळ मानावे लागेल. 1 कोटी किंवा 2 कोटी लोक जी भाषा बोलतात त्या भाषेलाच स्वतंत्र प्रांत मागण्याचा अधिकार देण्यात यावा म्हणून काहीतरी अनुमान धपक्याची व्यवस्था राष्ट्रीय सभेलाही मानावी लागली. परंतु केवळ भाषा आणि संख्या ही 2 गमके पुरेशी नाहीत. आपणा सर्वांनी प्रथमतः हे ध्यानात ठेविले पाहिजे की आपले मुख्य ध्येय राष्ट्र विघटना नसून राष्ट्र संघटना हे आहे. अर्थातच आपल्या सर्व यत्नांचे धोरण प्रांतीय अभिमान, भाषीय भिन्नता इत्यादी विघटक प्रवृत्तीस शक्यतो निर्मूलन करण्याचे असले पाहिजे. कधीतरी असा सुदिन उगावा की आसेतू हिमाचल हिंदुस्तानची एक भाषा व्हावी हे राष्ट्रध्येय असले पाहिजे. एकाएकी सर्व प्रांतिक भाषा माराव्यात हे आम्हासही अभिप्रेत नाहीच नाही. तरीही युगोयुगे भाषा, रीती, जाती इत्यादी राष्ट्रैक्यविरोधी प्रवृत्ती अधिकच बळावत जातील आणि मागच्या इतिहासामुळे पडलेले प्रांतीय भेदभाव अधिकाधिकच तीव्रतर होत जातील असेही कोणते कृत्य आपण करता कामा नये. परिस्थितीस हळूहळू हातात आणण्यासाठी निरुपाय म्हणून काही काळ हे भेदभाव आपण लक्षात घेऊ. त्यास योग्य तितका वावही देऊ. परंतु त्यास आपण प्रोत्साहन मात्र कधीही देता कामा नये. सध्यांच्या परिस्थितीत प्रांत विभागणीचे भाषा हे एक प्रमुख गमक आहे हे आम्हास मान्य आहे. परंतु त्यांचे कोणत्याही प्रकारे अनन्य गमक म्हणून प्रस्थ माजविणे हे राष्ट्रैक्याच्या ध्येयास हानिकारक आहे. निरनिराळ्या भाषा भाषीयांनी निरनिराळे राहण्याचा हट्ट धरण्यापेक्षा एकत्र राहण्यास शिकणे हेच त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य होय. एकत्र राहण्याची प्रवृत्ती असलेल्या 2-2, 3-3 भाषा भाषीयांची संख्या राज्यव्यवस्था आणि संस्कृती यास अनुकूल पडेल तेथे एक एक प्रांत करणे अवश्य आणि हितकारक आहे. अर्थातच ही गोष्ट परिस्थितीप्रमाणे हळूहळू शिकावयाची आहे, पण म्हणून तिकडे दुर्लक्ष करून चालावयाचे नाही. हा पेच सोडविण्यास जे अनेक भाषी लोक आजपर्यंत एकेका प्रांतात किंवा इलाख्यात एकत्र राहावयास शिकले आहेत आणि शिकत आले आहेत, त्यांच्या प्रांतास विलग न करिता एकत्रच ठेवून सहज साध्य होणारा आहे. परंतु भाषावारीचे प्रस्थ माजविल्याने शेकडो वर्षे एकत्र राहत असलेल्या लोकातही फूट पडून मरणासन्न होत चाललेले आकुंचित भाव जाणून बुजून उद्दीपित केले जातात. संख्या, राज्यव्यवस्था, इतिहास आणि विशेषतः लोकमत हे घटकही भाषावारीच्या घटकाप्रमाणेच प्रांत विभागणी प्रश्नात आपण सर्वांनी विचारात घेतले पाहिजे. जर कोणी भिन्न भाषीय लोक एकाच प्रांतात राहत आले असतील आणि अजूनही ते एकंदरीत एकत्र राहू इच्छित असतील तर इतर सर्व दृष्टींनी आणि विशेषतः राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने तसे करणे हितावहच असेल तर त्यास एकाच प्रांतात संघटित होऊ द्यावे. इतकेच नव्हे तर त्यांच्या त्या कृत्याची प्रशंसा व्हावी. जर कोणी भिन्न भाषीय विलग होऊ इच्छितील
तर त्यास शक्यतो तसे करू नका म्हणून समजवावे. इतक्यावरही जर संस्थेच्या, राज्यव्यवस्थेच्या आणि संस्कृतीच्या दृष्टीने फारशी अडचण नसेल आणि संस्कृतीच्या एकट्या महत्त्वाच्या भाषेचे अनुयायी आपणा स्वतंत्र प्रांत असावा असे जवळजवळ एकमताने म्हणतच राहतील, तर मात्र त्यास भाषावारीच्या तत्वाने स्वतंत्र प्रांत करू द्यावा. या धोरणाप्रमाणे पाहता आज आंध्र आणि कर्नाटक आणि क्वचित ओरिसा हे प्रांत स्वतंत्र झाल्यास काही हरकत नाही. संख्या, राज्यव्यवस्था, त्या भाषेच्या लोकांची जवळजवळ एकमुखी मागणी आणि ज्या प्रांतातून ते अलग होऊ इच्छितात त्यांचीही त्या मागणीस असणारी अविरोधिता, या सर्व गोष्टी लक्षात घेता हे प्रांत स्वतंत्र झाल्यास काही हरकत नाही. परंतु त्यांचे अनन्य कारण ते एक भाषा बोलतात हे नसून, त्यांचा स्वतंत्र प्रांत केल्याने त्यांच्यातही किंवा त्यांच्या बाहेरील कोणत्याही संस्कृतीची किंवा जनसंघाच्या हिताची किंवा राष्ट्रैक्याची त्यामुळे काही विशेष हानी होणार नाही, हे त्या प्रांत विभागणीचे मुख्य समर्थन होय. परंतु आंध्रादिक प्रांताची स्वतंत्र रचना जरी इतकी आक्षेपार्ह नसली तरी सिंधची गोष्ट मात्र अगदी निराळी आहे. कारण आंध्र आणि कर्नाटक या प्रांताप्रमाणे सिंधला एक भाषाभाषी म्हणून स्वतंत्र प्रांत करावा ही मागणी त्या लोकांनी एकमताने केलेली नसून ती इतर प्रांतातील मुसलमानांनी केलेली आहे. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल दोन करावेत म्हणून उद्या पंजाबी लोकांनी जर मागणी केली तर ते जितके विक्षिप्त होतील तितकेच मुंबईचे जिना आणि बंगालचे अब्दुल रहीम यांनी सिंधला भाषावारीच्या तत्वाप्रमाणे स्वतंत्र प्रांत करावा म्हणून मागणी करणे विक्षिप्तपणाचे होय. अर्थात या मागणीच्या मागे मुसलमानांच्या मनात केवळ भाषावारीने प्रांत रचले जावेत यावर सरळ दिसणाऱ्या हेतूने दुसरेच काहीतरी कपट कारस्थान असले पाहिजे हे उघड आहे. आणि त्यांचे ते कपट कारस्थान काय ते आम्हास उघड्या पुस्तकासारखे स्पष्टपणे दिसतही आहे. भाषावारीच्या आड दडून सिंध प्रांत स्वतंत्र करावा म्हणून जो का हा डाव टाकला जातोय त्याच्या आड असणाऱ्या या मुसलमानी कपटासाठीच भाषावारीच्या तत्वास न जुमानता आम्हास सिंधला स्वतंत्र प्रांत बनविण्याच्या विरुद्ध गेलेच पाहिजे. भाषैक्याकडे दृष्टी देऊन आंध्र, कर्नाटक, ओरिसा हे जर स्वतंत्र प्रांत केले जातील तर सिंधलाही स्वतंत्र प्रांत करावा असे म्हणून पाणिनी मुनी जसा एकसूत्रे श्वानम युवानम मघवानमाह तसा या तिन्ही प्रांताचा एकाच वर्गात समावेश करणे म्हणजे अगदी अप्रयोजकपणाचे होणारे आहे. सिंधची जनता आंध्र आणि कर्नाटक या प्रांताप्रमाणे जोवर बहुतांशी एकमुखाची मागणी करीत नाही तोवर आंध्र आणि कर्नाटक वेगळे केले म्हणूनच सिंधलाही मुंबईपासून वेगळा करण्याचा कोणासही न्याय अधिकार पोचत नाही. आंध्र आणि कर्नाटक या प्रांतात जनतेचा कोणताही महत्त्वाचा संघ त्या विभागणीने आपल्या धार्मिक किंवा सांस्कृतिक किंवा आर्थिक हिताहितास विरोध येतो असे यथार्थ प्रतिपादन एकसारखे करीत राहिला आहे. सिंधच्या विभागणीचे बुडाशी मुसलमानांचा हाच कपट हेतू आहे. अरबस्थानापासून बलुचिस्थानपर्यंत एकसारख्या सलग पसरलेल्या मुसलमानी सत्तेच्या आणि संस्कृतीच्या जबड्यात सिंधलाही ढकलून राजपुतान्याच्या दाराशी इस्लामी अरेरावी दत्त म्हणून अर्थात तोबा तोबा उभी टाकू पाहत आहे. जर सिंध स्वतंत्र प्रांत केला तर तेथील बहुसंख्याक मुसलमान आपल्या पुरातन धर्मवेडाचे वेदीवर सिंधची हिंदू संस्कृती छळबळाने बळी देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. आणि अशा रीतीने अरबस्थानापासून बलुचिस्थानापर्यंत सर्व देश गिळंकृत करून पसरलेल्या इस्लामी सांस्कृतिक सत्तेच्या लाटेत सिंधलाही पचवून सलगपणे राजपुतान्यापर्यंत निर्भेळ मुसलमानी जगत करण्याचा मुसलमानी हेतू आहे. हिंदूंची ही भीती साधार आहे आणि सिंधला स्वतंत्र प्रांतीयता मिळताच हिंदूंची किती प्रकारची हानी होणार आहे हे आम्ही पुढे एका लेखात विशेषतः दाखवणारच आहोत. एतदर्थ या लेखात त्याचा नुसता उच्चारच करून थांबतो.
वर वर्णिलेल्या संकटात सिंधला आणि तेथील लाखो हिंदू बंधूंना केवळ भाषैक्याच्या तत्वाकरिता ढकलणे म्हणजे हिंदू संस्कृतीविरुद्ध घोर अपराध करणे होय. आंध्र आणि कर्नाटक यांना भाषावारीचे तत्व लाविले म्हणजे ते सिंधची एकमुखी मागणी होईल तर सिंधलाही लावले जावे, इतकेच काय ते म्हणता येईल. कारण वर दाखवल्याप्रमाणे प्रांत विभागणी केवळ भाषावारीचेच अनन्य तत्वावर करणे अनेक प्रसंगी राष्ट्रघातकीपणाचे होणार आहे, हे आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी कधीही विसरता कामा नये. सिंधमध्ये हिंदू जनता बहुतांशी जी या विभागणीचे विरुद्ध आहे, तिचे हृदयगत आम्ही थोडक्यात वर सांगितले आहे. सिंधचेच नव्हे तर उभ्या हिंदुस्थानातील मुसलमान लोक सिंधला मुंबई प्रांतातून फोडून काढण्यासाठी का धडपडत आहेत, हेही वर सूचित केलेच आहे. सिंध प्रांत एकभाषीय आहे, म्हणून तो मुंबईपासून स्वतंत्र करून संघटित करावा म्हणून जे मुसलमान म्हणतात, त्यातील कपट आणखी एका विस्मृत गोष्टीने विशद होऊ शकते की याच मुसलमानांनी एक भाषा असलेल्या बंगालचा स्वतंत्र प्रांत विभागून त्याचे विघटित असे 2 प्रांत करण्याची चळवळ मागे अशीच मनोभावाने केलेली होती. मुसलमानास भाषावारीच्या दृष्टीने परस्पर विरुद्ध असणारी ही सिंधची विभागणी आणि बंगालची विभागणी, या दोन्ही विभागण्या ज्या संमत झाल्या त्या त्यांच्या मागे दडलेल्या एका मुसलमानी वर्चस्वाच्या आकांक्षेनेच झाल्या. बंगल्यात भाषा एक, प्रांत एक होता, पण त्याची विभागणी करण्याचे कामी मुसलमानांनी सरकारचे हातात हात घालून हिंदूंच्या प्रचंड चळवळीस हातात होता तेवढा विरोध करावयास कमी केलेले नाही. कारण पूर्व बंगाल जर पश्चिम बंगालपासून विभक्त केला असता तर त्या प्रांतात मुसलमानांचे बहुमत होऊन त्यांच्या धर्मवेडास हिंदू सहनशीलतेवर कुरघोडी करावयास सहज सापडते. म्हणून तेव्हा भाषैक्याचे तत्वास गळफास देण्यास मुसलमान सिद्ध झाले. आज सिंधमध्ये उलट स्थिती, अत्यंत अल्पसंख्याक हिंदूस वेळ पडली तर लारखान्याच्या दंग्याप्रमाणे सीमेवरील रानटी जातीसही आत बोलावून इस्लामी वर्चस्वाचे दास करता येणारे आहे. म्हणून आता भाषैक्याच्या तत्वाचा उदो चाललाय. ही गोष्ट आमच्या हिंदू पुढाऱ्यांनी न विसरता आंध्र आणि कर्नाटक किंवा ओरिसा या प्रांतांच्या वर्गात सिंधला गोवण्याची भयंकर चुकी करू नये. ज्या कारणाकरिता बंगालच्या विभागणीचा हिंदू मात्राने घोर विरोध केला, त्याच कारणाकरिता सिंधच्या विभागणीचाही विरोध केला पाहिजे. बंगालच्या हिंदूतील बहुमताच्या ती विभागणी प्रतिकूल होती आणि म्हणून सरकारने ती बळाने त्यांच्यावर दडपणे अन्याय होते, असे ज्याप्रमाणे सर्व हिंदू मात्र त्यावेळी म्हणाला, त्याचप्रमाणे सर्वत्रांनी आताही असेच म्हटले पाहिजे की सिंधच्या हिंदूंचे प्रचंड बहुमत या विभागणीस प्रतिकूल असल्याचे आणि कोणत्याही प्रांतातील हिंदूंचे किंवा मुसलमानांचे एवढे प्रचंड बहुमत या विभागणीस प्रतिकूल असल्याचे आणि कोणत्याही प्रांतातील हिंदूंचे किंवा मुसलमानांचे एवढे प्रचंड बहुमत इतक्या योग्य आणि न्याय कारणासाठी त्या प्रांताच्या विभागणीस विरुद्ध असता ती विभागणी त्यावर अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कारणावाचून लादण्याचा अधिकार सरकारास, राष्ट्रीय सभेस किंवा कोणासही प्राप्त होत नसल्याने सिंधला मुंबई इलाख्यापासून विभक्त करणे सर्वथा अनुचित होय. सध्याच्या परिस्थितीपुरते तरी सिंधला मुंबई इलाख्यातच संयुक्त होऊन राहिले पाहिजे. पुढे मागे जेव्हा स्वतंत्र रचना होईल तेव्हा सिंधला भाषा आणि संस्कृती यांनी जवळ असणाऱ्या अशा काठेवाड ते मुसलमानांपर्यंतच्या भागात मिसळून कच्छ काठेवाडापासून तो मुसलमानपर्यंत एक प्रांत करिता येईल. कारण त्यायोगे काठेवाडातील हिंदूंची भर पडून तो प्रांत भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीने सदृश असणाऱ्या लोकांस समाविष्ट करूनही मुसलमानांच्या बहुसंख्येच्या आततायी भयापासून बराच मुक्त राहू शकेल. कच्छ, काठेवाड ते मुसलमानपर्यंत भाषेच्या आणि इतिहासाच्या दृष्टीनेही एक प्रकारचे वैशिष्ट्य आढळून येणारे असून सिंध हा त्या भूविभागाचा एक नैसर्गिक आणि ऐतिहासिक विभाग आहेही. परंतु पुढे जरी केव्हा हे शक्य असले तरी आज ते शक्य नसल्याने सध्या सिंध मुंबई इलाख्यात राहिला पाहिजे. याविषयी जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे, ती ही
की हिंदूचे संघटित बळ शक्य तितके वाढवू न देण्याच्या ज्या सरकारी प्रवृत्तीमुळे बंगालच्या विभागणीचे वेळी सरकारने मुसलमानांना सहाय्य केले, त्या प्रवृत्तीस सरकार क्वचित आताही बळी पडून आणि मुसलमानांच्या मनधरणीकरिता सिंधचा स्वतंत्र प्रांत करून तेथील हिंदूंचे जातीय जीवन संकटात घालण्यास मागे पुढे पाहणार नाही. पण आम्ही सरकारला वेळीच चेतावणी देऊन ठेवतो की जर ते अशी चूक करतील तर त्यामुळे ते हिंदूंच्याच नव्हे तर इंग्रजी सत्तेच्याही हितास संकटात ढकलतील. कारण या कामी हिंदूंचे आणि सरकारचे हिताहित एकाच धोरणावर अवलंबून आहे. सरकारी धोरण बंगाल्यातील हिंदूंची शक्ती तोडण्याचे होते, म्हणून बंगालच्या विभागणीचे वेळी हिंदू सरकारला घोर विरोध करावा लागला. परंतु सिंधमध्ये हिंदू जनता जितकी संघटित, सशक्त आणि सामर्थ्यवान होऊ शकेल, तितके ते इंग्रजांचे सरसीमेवरील राजकारणास अनुकूलच होणारे आहे. कारण इंग्रजी सरकारला आम्ही हे काही सांगावयास नको की जेव्हा जर्मन महायुद्धाप्रमाणे लवकरच पुन्हा एखादे जागतिक महायुद्ध झुंपेल आणि त्यात इंग्लंड गुंतून हिंदुस्थानचे संरक्षणास युरोपियन सैन्य धाडणे अशक्य होईल, तेव्हा रशियाच्या पाठिंब्याने अफगाणिस्तान हिंदुस्थानवर स्वारी करण्यास सोडणार नाही. त्या देशाला समुद्रद्वार नाही म्हणून कराची बंदर आपल्या हातात घेण्यासाठी अफगाणिस्तान पिढ्यानपिढ्या धडपडत आहे. अशा वेळी सिंधमधील मुसलमान तितका बंड करून उठून अफगाणिस्तानास अवश्य मिळेल. म्हणून मुसलमानांचे वर्चस्व सिंधमध्ये जितके सरकार जास्त वाढू येईल, तितके इंग्रजांच्या सत्तेवर होणाऱ्या अफगाणिस्तानच्या आक्रमणास यश मिळण्याचा संभव ते अधिकाधिक दृढावित राहील. परंतु जर सरकार सिंधमध्ये हिंदूंचे सामर्थ्य, संघटन आणि वर्चस्व अबाधित राहील असेच धोरण स्वीकारेल, तर कोणत्याही मुसलमानी आक्रमणाविरुद्ध सिंधमध्ये हिंदू लोक तितक्याच निकराने आणि अधिक जुटीने लढताना आजही दृष्टीस पडतील की जितक्या निकराने त्यांचे पूर्वज दाहिराचे अधिपत्याखाली पूर्वीच्या मुसलमानी स्वाऱ्या लढले होते. कारण सिंधमध्ये मुसलमानी पाऊल पुढे पडू न देण्याच्या प्रश्नात हिंदूंचे आणि इंग्रजांचे हिताहित एकच आहे. यास्तव सरकारने वेळीच दूरदृष्टी ठेवून सिंधच्या विभागणीस मान न तुकविता सिंधला मुंबई प्रांतासच तोवर संलग्न करून ठेवावे की जोवर तेथील हिंदू हिताचा आणि सामर्थ्यांचा घात न करता सिंधला स्वतंत्र किंवा दुसऱ्या प्रांताशी संलग्न करणारी आणि सिंधच्या हिंदूंना बहुतांशी मान्य अशी दुसरी एखादी योजना करणे शक्य होत नाही. श्रद्धानंद, मुंबई, गुरुवार दिनांक 21 जुलै 1927.